म्हणून मित्रांनो, कॅचेस विनिंग द मॅचेस क्रिकेटच्या परिपटलावरती या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. गोरू कालच्या दिवसात झोपला नसेल याचं देखील इथे आगमन झालेलं आहे. SG पाटचे मात्र ते प्रोप्रायटर आहेत आणि सध्या चर्चेतलं नाव त्यांचं राहिलेलं आहे संपूर्ण पालघर क्रिकेटवरती. आज मोठमोठे स्टार खेळाडू ज्यांच्या हातामध्ये SGची बॅट का म्हणून तर त्यांनी त्यांची क्वालिटी मेंटेन केली आणि आज SG बॅट हे सध्या चर्चेतलं नाव तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती 2 रन. युवासेना चषक आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची अभिमानाची तिसऱ्या रात्रीत येऊन पोहोचते. हा बॉल जर तपासून पाहिला तर आता व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळेल, आकार मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 3 या धावफलकावरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच इथून एक बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन. अवधूतजीत सिंग आणि तदनंतर संपूर्ण एंटायर टीम ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आज तिसऱ्या रात्रीत पोहोचलं. अंडर फ्लडलाईट क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवस रात्रकालीन या स्पर्धेचा मनमुराद आनंद आपण घेताय विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती. नुकताच 30,000 सबस्क्रायबर ज्यांचे पूर्ण झाले. येणाऱ्या काळात ते 30,000 ते 1,00,000 हाही प्रवास फार लांब नसेल. यावाला प्लेड ऑन फलंदाज निशांत वनमाळी. फटका खेळायचा होता, बचावात्मक स्ट्रोक खेळण्याची प्रयत्न केले खरे आणि तदनंतर प्लेड ऑन झालेत. बॅटची इनसाइड एज आणि तदनंतर खऱ्या अर्थानं फलंदाज निशांत सारखा मोठा मासा गळाला. गॉन. नवीन फलंदाज सुशांत वझे. फलंदाज सध्या नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आता पाहूया सुशांत कुठल्या पद्धतीनं क्रिकेट खेळण्याकरिता इथून या आपल्या संघासाठी जी गरज आहे त्या गरजेला कसा उभा राहील. कारण निशांत सारखा फलंदाज लवकर बाद झाला. नवनाथची गोलंदाजी अचूक राहिली. आता इथे सुशांत आलेत. सुशांतला देखील स्क्वेअर कट करायचा फटका प्रयत्न राहिला आणि तदनंतर नवनाथचा हा चेंडू तिथे रायझिंग बाउन्स जिथे आता सध्या सुशांत देखील तो डॉट बॉल खेळत आहेत. बॉलचा खेळ झाला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन 1 गडी बाद अशी सध्याची पहिली स्थिती. टॉस पराभव झाल्यानंतर बॅटिंगचं निमंत्रण मिळालं आणि त्यामध्ये निशांत सारखा एक महत्वाचा मासा गळाला देखील लागला. पुढचा बॉल यावेळेला बॉलला ढकललंय. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन मधनं पुढे आलेत आणि बघता बघता दुसऱ्या रनचा प्रयत्न केला. 2 रन इथून परिपूर्ण होत आहेत आणि या धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 5. छोटा विराट गतीश राऊत तेही आता एक्स्ट्रा खेळाडू म्हणून दाखल झाले. त्यांच्या साथीनं पियुष आमच्याकडे गुणलेखक देखील आहेत. सध्या 4 बॉलचा खेळ संपतो आणि 4 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतो ना त्यावेळेला 5 रन. नवनाथचा षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे सिंगल परिपूर्ण झाली आणि दुसरीचा प्रयत्न. सुशांत वझेचा हाच खेळ राहिलाय. सिंगल डबलला अगदी सहजतेनं ते कन्वर्ट करत असतात आणि सुशांत समोर बॅटिंग करणं म्हणजेच नॉन स्ट्रायकर एंडला थोडीशी तारेवरची कसरत. कारण तुम्हाला कंटिन्यू रनमध्ये राहावं लागतं. पहिलं षटक अगदी आपण पाहतात 5 बॉल झालेत आणि 5 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला 7 रन. षटकातील शेवटचा बॉल 7 मित्रांची आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतो शहापूर या विभागातनं दाखल झालाय या स्पर्धेला गाजवण्याकरिता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहू शकता मोठा फटका खेळायचा होता क्रॉस बॅटनं आणि त्यावेळेला आपण पाहू शकता फटका नाही व्यवस्थित सजवू शकले. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7-1 अशी सध्याची स्थिती आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवरती विजय माळी
टी शर्ट वरती त्यांना वि माळी आणि सध्या तो माळी दाखल झालाय. पाहूया आता विजय माळी कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिल्या षटकात नवनाथनं ज्यानं अचूक टप्पा दाखवला आणि तदनंतर चांगलं क्रिकेट दाखवलं. याही वेळेला आपण बाजारात फटका खेळलाय तर खरा. शॉर्ट बॉल होता, त्या बॉलचा नाही उपयोग करू शकले आदित्य आणि तदनंतर आता 1 रन परिपूर्ण होते. धावसंख्या जर तपासून पाहिली तर या 1 धावेनं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. सध्या या षटकात येणारे 5 बॉल तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. पाहूया या बॉलमध्ये किती रन होतील, किती रन नाही होतील. अनेक प्रश्न आहेत. सुशांत वझेची बॅट बोलणं इथे का कंपल्सरी आहे? कारण संघाचा भरोशाचा पॅकेज म्हणून सुशांतकडे पाहिलं जातं. आता सध्या आपण पाहू शकता दाखल झाल्या स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅटमधनं 4 बॉलमध्ये 4 रन आलेत. षटकातील पुढचा बॉल सुशांतसाठी. या बॉलला सुशांतच्या बॅटमधनं फटका खेळलाय. लॉंग लेगच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 4 रन. चांगला फटका होता. आधीच मन बनवलं होतं की ऑन साईडला आपल्याला हा स्ट्रोक खेळायचा आहे आणि तदनंतर आपण पाहतात आधीच शफल झाले आणि तदनंतर शफल होत असताना सुशांतच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक. सुशांत यांनी जर रिव्हर्स स्विचला 3 षटकार ठोकले तर आशुतोष व्यवहारी सर एक चांगले पंच म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडनं आपण पाहतात 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. गुगल पेला ते डिजिटल इंडियाच्या माध्यमातून वळतात, जिथे त्यांनी दर्शविले की सुशांत वझेनं सलग 3 बॉल 3 षटकार आणले रिव्हर्स स्विचनं. तर आशुतोष व्यवहारी सर एक चांगले अंपायर MCA क्रिकेटचे पंच आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगल्या पद्धतीनं सध्या पालघरचं क्रिकेट म्हणा, सफाळचं क्रिकेट सध्या जे आपण पाहताय ना क्लीन झालंय, त्याच्यामध्ये आशुतोष व्यवहारी सरांचं नाव सातत्याने घेतलं जातं आणि ते तिथे आपण आहेत. ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडनं सुशांतच्या रिव्हर्स 6ला सलग 3 6ला 1000 रुपये गुगल पे. फटका इथे देखील आपण पाहतात खेळलाय खरं आदित्यनं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आदित्यच्या बॅटमधनं आलाय दमदार बहरदार युवा सेना चषकाचा हा षटकार. सुशांत यांनी जर आता अर्धशतक इथून ठोकलं तर SG बाटचे मालक ज्यांचं नाव आहे शुभम गावड आणि त्यांच्याकडनं मात्र आपण पाहतात 10,000 रुपयाचं कॅश प्राईज. आता सुशांतच्या बॅटमधनं अर्धशतक, सुशांतच्या बॅटमधनं रिव्हर्स स्विच या अनेक गोष्टी आहेत. आदित्यच्या बॅटमधनं सध्या षटकार तर आला 19 रन. याही वाला रिव्हर्स स्विच करायचं होता. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं आणि यष्टीरक्षकाची साथ नाही मिळाली. बॉल चालला लॉंग स्टॉपला, इथे निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. लगातार 3 षटकार आणि त्या 3 षटकारांसाठी सुशांतसाठी आपण पाहतायत SG गावड यांच्याकडनं 3000, अर्धशतकाला 10,000. आता मध्ये SG बाट आणि तदनंतर ते SG बाट सध्या चर्चेतली बॅट आणि त्याच बॅटमधनं धावा येणं हे शुभम गावडला अपेक्षित आहेत आणि तदनंतर त्यांनी मात्र ते कॅश प्राईज ठेवलंय 10,000 रुपये. अर्धशतक सलग 3 षटकार 3000 रुपये. आशुतोष व्यवहारी सरांच्या माध्यमातून 1000 रुपये. इथे देखील फटका फसल्या बऱ्याच काळ हवेत. स्वतः गोलंदाज विजय बॉलच्या खाली. शेवटच्या क्षणाला कॅच सांडला. आता तो कॅच पकडणं फार गरजेचं होतं आणि त्यावेळेला ते नाही पकडू शकले, नाही कॅच कॅरी करू शकले. बघा मिस टाइम स्ट्रोक होता. फार काळ बॉल हवेत आणि तदनंतर त्या बॉलला न्याय नाही देता आला. खऱ्या अर्थानं तेवढंसं सोपं नसतं. ज्या वेळेला तुम्ही स्वतः गोलंदाजी करता, गोलंदाजी करत असताना त्या बॉलपर्यंत पोहोचणं, फॉलो थ्रूमध्ये रिटर्न येणं, या सगळ्या गोष्टी अतिशय किचकट असतात. सध्या षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपला त्यावेळेला 25 रन हे धावफलकावरती आहेत. उर्वरित आता 4 षटकं तीही तेवढीच महत्त्वाची. सरपाड्या संघाचा प्रवास थांबला. एक चांगली टोटल तिथे उभी केली आणि तदनंतर त्यांना तिथे शांत केलं. ते म्हणजेच आज अथर्व अमेय 11 हौशी नांदगाव या संघानं आणि क्रिकेटचा खेळ मित्रांनो मुरबेगावचं अनमोल रत्न अर्थातच विशाल तरी डाव्याचा स्वतंत्रशुद्ध फलंदाज आज ॲक्शनमध्ये. चांगले संघ आहेत आजच्या दिवसात आणि तेही दाखल झालेत. मुरबेची ही साईड सध्या आपण पाहिली असेल तपासून तर एक दमदार पद्धतीने कामगिरी करतायत. ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, मुरबे गावाचा सातत्याने उल्लेख करावा असा वाटतो. जिथे चांगल्या क्रिकेटपटूंनी जन्म घेतलाय, जिथे चांगल्या कलाकारांनी जन्म घेतलाय, जिथे चांगल्या गायकांनी जन्म घेतलाय, जिथे चांगल्या डान्सर लोकांनी जन्म घेतलाय आणि तेच ते मुरबे गाव. सध्या तोच संघ ॲक्शनमध्ये बघायला मिळेल. सुशांतच्या बॅटमधनं रिव्हर्स स्विच, बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार सुशांत वझे नावाचा. 4
चांगला चांगला स्ट्रोक होता. जबरदस्त पद्धतीने शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर बॉलला पाहत असताना बॉलची वाट लावली. आता धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती विजय आकाश माळी आहेत. आकाश माळी यांना आपण पाहतात पुन्हा एकदा पाडल स्वीप, गुडघा वाकवल्या, बॉलला बिटवीन द गॅप पाठवलं आणि बॉल वेगानं क्लिअर होईल. सरळ सीमा रेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं 4. 2 बॉल आणि 2 चौकार. नाव आहे सुशांत. सध्या 8 बॉलमध्ये 17 वरती खेळतोय. अर्धशतकाची चाहूल शुभम गावड यांना आहे आणि जर अर्धशतक ठोकलं तर शुभम यांच्याकडनं 10,000 रुपये कॅश प्राईज आहे. सलग 3 षटकार आले तर त्यांच्याकडनं आपण पाहतात आशुतोष विवारी सरांकडनं आपण पाहतात 1,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. जर आता तिसरा चौका आला तर या तिसऱ्या चौक्यावरती 3,000 रुपये आहेत. सुशांतसाठी अगदी मालामाल. SGची बॅट घ्या आणि त्यानंतर ओनरकडनं फार काही कमवण्यासारखं आहे. पाहूया आता हा तिसरा चौकार येईल का. इथे देखील फटका खेळलाय, बॉल चाललाय गॅप मध्ये आणि सुशांत वझेच्या बॅटमधनं हा सलगचा तिसरा आणि SG बाट यांच्याकडनं 3,000 रुपयाचा कॅश प्राईज. क्लास क्रिकेट. सुशांत वझे शेवटपर्यंत आय कॉर्डिनेशन ते त्यांनी ठेवलं आणि तदनंतर त्या बॉलवरती अचूक फटक्याची निवड केली आणि तदनंतर बॉल आता सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना 37 रन्स. अगदी ग्रीन सिग्नल मध्ये आता ही गाडी रमपम पम चाललंय युवा उमरोळी या संघाची. इथे देखील स्ट्रोक खेळायचा होता. मोठा गुडघा तर वाकवला, बॉडी बॅलन्स ट्रान्सफर केलं होतं. आदित्य अगदी या सिंगलसाठी पुढे आले होते परंतु सुशांतनं नकार दिला. आकाशनं आता कमबॅक केलंय. मागील 3 बॉलवरती जरूर तुम्ही फटके खेळले असतील परंतु आता त्यांनी कमबॅक केलाय. जयप्रकाश जग्गू यांना देखील आपण पाहतात. सरपाडा म्हटलं की त्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं. वयाच्या 50व्या वर्षपूर्ण क्रिकेट खेळणार आणि तदनंतर रिटायरमेंटची एक मोठी स्पर्धा आयोजनात क्रिकेटला अलविदा करणार ही त्यांची ख्वाहिश आहे, त्यांचं स्वप्न आहे. इथे देखील आपण पाहतात फटका खेळायचा होता. आता सध्या सुशांत मागील 3 चौकार खेळल्यानंतर या मॅचमध्ये आता थोडेसे एक वेगळ्या पद्धतीनं फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. 97 सुशांत आणि ते सुशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ संपला. 38 रन धावफलकावरती 38 रन्स. आदित्यच्या साथीनं सुशांत देखील या मॅचमध्ये आता किल्ला लढवायला घेतले. 11 बॉलमध्ये 21 रन. उमरोईतून बरेचसे प्रेक्षक सध्या आता ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असतील आणि संपूर्ण प्रेक्षक आज या स्पर्धेकडे वळाले. त्या सगळ्यांचं युवा सेना चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल याही बॉल आदित्यचा फटका बिटवीन द गॅप. साधारण गोलंदाजी. तुम्ही या लेवलला जर येत असताल आणि तदनंतर तिसरा षटक तुमच्याकडे असेल आणि या पद्धतीचं जर ते षटक राहिलं तर मग खऱ्या अर्थानं आ बैल मुझे मार. डाऊन दिले. खराब गोलंदाजी. अगदी फलंदाजाला फार वेळ मिळाला. शफल झाले, ऑफस्टिकच्या बाहेर आले आणि तदनंतर आपण पुलचा स्ट्रोक हुकमध्ये कन्वर्ट केला आणि तदनंतर बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर देखील पाठवलं. बघा ॲक्शन रिप्ले. क्रीजचा योग्य वापर आदित्यने केला आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. रनसंख्या फलकावरती तपासून पाहिली तर आता जाऊन पोचते ती म्हणजेच 42 वरती. षटक क्रमांक 3 या सध्या 3 षटकांचा खेळ संपलाय. बेचाळीस रन धावफलकावरती आहेत आणि षटकातील 18 बॉलचा खेळ इथे संपलाय. सध्या 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर रन झाले ते म्हणजेच 42. गोलंदाजी मार्कवरती युवराज आलेत. पहिलाच बॉल शॉर्ट फाईन लेगमध्ये. तिथे मात्र त्या बॉलला फिल्डिंग घ्यायलंय आणि तदनंतर या सिंगलनं संतुष्ट देखील राहावं लागतं. आता या मॅचमध्ये 43 रन. युवा उमरोळी या संघ आता ड्रायव्हिंग सीटवरती का आलाय तर त्यांनी भागीदारी चांगली केली. जिथे निशांत लवकर बाद झालेत आणि निशांत लवकर बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांनी या मॅचला सावरलं. 5 बॉलमध्ये 13 रन आदित्यचे आहेत तर 12 बॉलमध्ये 22 रन सुशांतनं केलेत आणि त्या अनुषंगानं सध्या या मॅचमध्ये आता अगदी बराबरीची लढत चालू आहे. जो संघ ठाकूरपाडा आहे त्या संघाला इथून 1 विकेट गरजेची आहे. ती विकेट जर आली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव त्यांचा होईल. जर आणि तर मॅटर नाही करत हे क्रिकेट. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे आपण पाहतात कॅच ड्रॉप. ठाकूरपाडा संघ जरी शहापूरवरनं आला असेल तरी फिल्डिंगच्या स्किल्स ज्या आहेत त्या थोड्याशा डगमगत्या दिसतात. तुम्ही आज या मैदानाच्या आतमध्ये खेळता. 1 लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण हे उच्च कोटी असावं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही ॲक्युरेट बॅट्समन नसले चालेल, ॲक्युरेट गोलंदाज नसले चालतील परंतु तुम्ही एक चांगले क्षेत्ररक्षक असावेत आणि सध्या त्याचा विसर पडलाय. आणि इथे कॅच मी म्हणेन की हा दुसरा ड्रॉप झालाय. एका वेळेला आदित्य होते आणि पुन्हा एकदा आदित्यलाच ही संधी मिळाली. संधी पुन्हा नाही. आदित्यला दुसऱ्या वेळेला
जीवनदान झालंय. आता येणाऱ्या काळात ते आदित्यनं बरसावं इथून संघासाठी. 45 रन, 45ला 1 अशी सध्याची स्थिती आहे. आणि षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज युवराज तयार. या बॉलला फटका खेळलाय ऑन साईडला, तिथून क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतील. तुर्ताच 1 रन परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न बॉलला फिल्डिंग करण्यात, तिसरीचा प्रयत्न करतील का? आता समाधान मानावं लागते, नाही मानावं लागणार. इथून कॉर्डिनेशन दोघांमध्ये हो नाही चाललं होतं. संपर्क तुटला, शेवटच्या क्षणाला रेंज आली आणि तेव्हा यस हा शब्द ऐकला, परंतु तेवढ्यात तिथे गोलंदाजाच्या हातामध्ये तो बॉल येऊन पोहोचल्यानंतर फलंदाज इथे बाद झालेत. कशासाठी? रनआउटसाठी का? कुठला फलंदाज बाद झालाय? क्रॉस कोणी केले? आता सध्या क्रॉस कुठल्या फलंदाजाने केले, कुणाला, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. यूट्यूब आल्यानंतर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्या काही गोष्टी, पारदर्शकता वाढली आणि तदनंतर या गोष्टी आपण पाहत असताना आता साहिल पाटील बिझी होतील आणि दर्शवितील की नक्की बाद कोण आहे. यावेळेला आपण पाहतायत आदित्य OUT आउट, फलंदाज बाद. सुशांतच्या धावा तपासून पाहिल्या तर सुशांत आता वैयक्तिक खेळतोय, तो म्हणजेच 12 बॉलमध्ये 22 वरती. त्याच्या अर्धशतकासाठी जी बाट कडणं आहेत ते म्हणजेच 10,000 आणि ते 10,500चे सगळे कॅश घेऊन आले त्याची बाटचे प्रॉपरायटर. आणि सुशांतच्या अर्धशतकाची ते वाट बघतात आता मैदानाच्या आतमध्ये. लेदर क्रिकेटमध्ये ज्यानं याच उमरोळी गावातून खूप चांगली सुरुवात केली आणि तदनंतर आज मुंबईपर्यंत क्रिकेटचा प्रवास त्याचा राहिला, तो धनीत राऊत. यावाला फटका चांगला खेळला सुशांतनं. बॉल चालला बिटवीन द गॅप, 1 बाउन्सनं सीमारेषेच्या बाहेर. 4. आज पुलचा फटका आणि आजचा पुलच्या फटक्याचं विश्लेषण करायचं झालं तर भारताचा एक यशस्वी कर्णधार ज्याचं नाव रोहित गुरुनाथ शर्मा, 1987ला, आज 29 एप्रिलला ज्यानं जन्म घेतला, 30 एप्रिलला ज्यानं जन्म घेतला आणि तदनंतर आपण पाहू शकता आज त्याचा वाढदिवस, ज्यानं खऱ्या अर्थानं भारताला खूप चांगलं रिप्रेझेंट केलं. फटका इथे देखील केला. त्या डॅडी ऑफ 100 रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. खराब क्षेत्ररक्षण, लांबणं संघ जरूर आल्या परंतु बेसिक विसरलेत. ऑन साईडला अगदी स्मॅश केलं बॉलला. बॉल वाईडिश लॉंग ऑन मधून सरळ खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सीमारेषेच्या बाहेर चाललाय. आता युवा उमरोळी सांगेल की आम्हाला त्या धावाच हव्यात. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये रन करायचे 30. एका बाजूला 20 रन दूर आणखीन सुशांत त्यात अर्धशतकापासून आणि 10,000 रुपये मालामाल. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतात SG बाट फार पैसा घेऊन आलेत. सुशांतच्या बॅटमधनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. यस टेकन. सुशांतचा खेळ संपलाय आणि इथे धक्का लागलाय तिसरा. षटक क्रमांक 4चा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला 55 रन आणि 55 वरती धक्का तिसरा. सुशांत वझे हा बाद. गुरुला उतरवा ना कालचा परत. आज गुरु बाहेर आहे का? आई तो बोलला मी नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये चिन्मय तरे, एक संघाचा पिंच हिटर आणि सध्या पिंच हिटिंग रोल हा त्याचा फार महत्वाचा असतो. तो सध्या दाखल झाला मैदानाच्या आत. पाहूया आता या मॅच मध्ये कुठल्या पद्धतीने खेळ तो करेल. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि या मॅचचा जर विचार केला तर आता युवा उमरोळी या संघ ड्रायव्हिंग सीट वरती होता परंतु आता सुशांतचा विकेट आलाय. नवनाथ ज्याने पहिल्या षटकात 1 विकेट घेतला तोच नवनाथ दाखल झालाय. यानंतरचा सामना आपण तपासून पाहणार आहोत जिथे एका बाजूला संघ असेल तो म्हणजे सतपाटी ध्रुव आणि त्यांच्या विपक्षात मुरबे. म्हणजेच एक चांगली मॅच बघायला मिळेल प्रेक्षकांसाठी. ती मॅच पर्वणी असेल. पहिलाच बॉल धनीतच्या बॅटमधनं. बॉल चाललाय लांब आणि क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. सोडलाय कॅच सुटलाय या इनिंग मधला तिसरा. आता इथे रनआउटची संधी बनते का? फलंदाज इथे बाद झालाय आणि जिथे आपण पाहू शकाल फलंदाज चिन्मय शून्याचा चष्मा घालून
सिंगलनं संतुष्ट राहण्याचा प्रयत्न धनीतनं केला होता, त्यावेळेला चिन्मय बाद झालेत. बघा ऍक्शन रिप्ले, फटका खेळला खूप चांगला, अगदी टॉप ऑफ द बॉल आले, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर त्या बॉलला उडवलं होतं. काय कॅमेरा वर्क आहे. मनीष निजाई नाही तर राज निजाई आहेत आज, त्यांचं मात्र कौतुक करावं लागेल. एका बाजूला मुनीत कुडू यांना आपण पाहतायत, गौरव पाटील आहेत, साहिल चव्हाण आलेत आज. यस, नवीन लॉन्च केलेत आज विश नेटवर्कनं. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, थोडेसे हताश, थोडेसे हतबल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकी दाखल झालाय. आता सध्या नुकताच धनीच्या साथीनं तुम्हाला आता उभं राहावं लागेल. स्कोरकार्ड वरती धावा जरूर वेगानं चालल्या होत्या, त्यावेळेला आता इथून रनआउटच्या स्वरूपात सर्वाधिक चुकीचा विकेट क्रिकेटच्या परिपटलावरचा आणि तो आता सध्या बाद झालाय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. विकी देखील त्याच दाटणीचा खेळाडू, ज्याच्याकडे आक्रमकता आहे, ज्याच्याकडे मोठमोठे फटके आहेत आणि त्या फटक्यांसाठी तो जाणला जातो. आणि सध्या आपण पाहू शकता तोच विकी हा सध्या दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडलाच ते असतील आणि कुठल्या पद्धतीने खेळ करतील. 5वं षटक. नवनाथ हे विकेट फॅक्टर गोलंदाज काय तर त्याने आता देखील दाखवलंय. रनआउटमध्ये संधी हुकली, त्यावेळेला धनीतवरती तो काळ आला होता, परंतु तो काळ साधला आणि तदनंतर आपण पाहतायत चिन्मय हे बाद झाले. आता नुकताच दाखल झालेला फलंदाज विकी खऱ्या अर्थानं कुठल्या पद्धतीने क्रिकेट खेळणार हे तेवढंच महत्वाचं आहे. 56 रन फलकावरती, 4 गडी बाद. येता क्षणी मोठा फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल वन बाउन्सनं तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलला फील्ड करतायत. आता बघता बघता 2 रन तर पळून परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 58 जाऊन पोहोचतायत. 5वं षटक. करंट रन रेट तपासून पाहिला 13.38. प्रोजेक्टेड स्कोर याच रन रेटनं पुढे आलात तर 79, म्हणजे चांगले टोटल उभारू शकतात तुम्ही. आणि गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे युवा उमरोळीकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विकी स्ट्रायकिंग एंडला. नवनाथचा पुढचा बॉल ऑन साईडला, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधनं पुढे आलेत. बघता बघता आकार घेईल ती म्हणजेच 1 रन आणि या 1 रन 59 या धावसंख्येवरती स्कोर कार्डला जाऊन पोहोचवत आहेत 2 बॅटर. एका बाजूला विकी आणि विकीच्या साथीनं धनीत राऊत. युवा उमरोळी या संघ आपल्याला पाहायला मिळतो ॲक्शनमध्ये. टॉस हरल्यानंतर ज्यांनी प्रथमतः स्वीकारलं ते म्हणजेच फलंदाजी करण्यासाठी पसंती त्यांनी दिली, कारण हरकत नाही, टॉसच फक्त या मॅचचा रिझल्ट नाही. ज्या वेळेला टॉस हरले त्या वेळेला अनेक वेळा सामने जिंकवण्याची ताकद राखली युवा उमरोळीने. म्हणतात ना तुम्ही तुमच्यातील कलागुण कौशल्य कुठे आणि कसे दाखवतात हे फार महत्त्वाचं असतं. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, खोदून काढलाय. लॉंगॉनचे खेळाडू बॉलला प्रोटेक्शन देतात, फेकी येते, दुसरीचा प्रयत्न राहील का, नाही राहणार. संतुष्ट राहावं लागतं सिंगलनं. नवनाथ होय आहे एक चांगला गोलंदाज, ज्यानं पहिलं षटक नवापरा फरीचा बॉल तोही चांगला हाताळला आणि आता सध्या मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक तेही तेवढंच चांगलं हाताळत आहेत. हे तुमच्याकडे असायला हवं. आर्य अमेय 11 हौशी नांदगाव हा संघ एक मॅच मागील मॅचमध्ये जिंकल्या. आज अमेय आणि अथर्व आर्य यांनी मात्र तो संघ स्पॉन्सर केलाय. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून ते आपण पाहिलं. एका मोठ्या संघाला मोठ्या साईडला त्यांनी बाजूला केलं. सरपाडाचा संघ होता. इथे देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. विकी यांचा डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. हा ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. बॉल फारच उसळी घेणारा राहिला. अचूक टप्प्यावरती ज्यानं गोलंदाजी केली नवनाथ. या मॅचमध्ये ठाकूरपडा 7 मित्रांची या संघामध्ये की फॅक्टर गोलंदाज कोण, त्याचं नाव आहे नवनाथ, ज्यानं 11 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळला. फक्त रन खर्च केलेत 12 आणि एक महत्त्वाचा मासा मोहरा ज्यानं बाद केला. एक रनआउट देखील त्यांनी बाद केल्या, म्हणजेच त्यांची गोलंदाजी चांगली राहिली. षटकातील पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल आहे. याही वाला मिस टाइम, स्वतः बॉलच्या खाली. यस टेकन. इथे विकीच्या खेळाला पूर्ण विराम. नवनाथचा स्पेल संपतोय, ज्यानं 2 षटकं हाताळली, 12 रन खर्च केले आणि 2 धक्के दिले. ही एक गुणवत्तापूर्ण गोलंदाजी केली ती म्हणजेच नवनाथनं. फुलरलेनचा बॉल होता, त्या बॉलला डिपॉझिट नाही करू शकले आणि तदनंतर षटक संपले 5. नेक्स्ट मॅचचा टॉस तो तेवढाच महत्त्वाचा. एका बाजूला सातपाटी ध्रुव आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे तो म्हणजेच मुरबे. या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. गौतम गोरू, मागील वर्षी आर्यनच्या मैदानात ज्यानं खूप सुंदर पद्धतीनं खेळ ज्यानं केला ना तो खऱ्या अर्थानं गोरू दाखल झालाय. एका बाजूला यश फाउंडेशन एक्विरा स्पोर्ट्स मुरबे हा संघ पाहायला मिळतो आणि सातपाडी ध्रुव बी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोरू गौतम दाखल झालेत.
क्रिकेटच्या परिपटलावरती प्रत्येक क्षण नवा असतो आणि सध्या मागे काय झालं याला विसरत गोरू एक पिंच हिटर म्हणून सातत्यानं इथे या मैदानात त्यांना एक वेगळी वलई प्राप्त झालेली आहे. ज्या ज्या वेळेला आर्यनचं मैदान त्यावेळेला गोरू यांचं एक महत्त्वाचा खेळ आपण आठवलाय कायम तेच गौतम. सध्या 60 रन फलकावरती. धनीतचा फुलर लेनचा बॉल धनीतसाठी तो बॉल खेळलाय समोरच्या दिशेनं बॉल चाललाय सरळ मायबाप प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आलाय दमदार चौकार. आता या 4 धावेनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. ऍक्शन रिप्ले. फारच साधारण बॉल अगदी आबेल मुझे मार ज्या पद्धतीनं फुलर लेनचा बॉल हाताळला आणि त्याच्यावरती जणू काही तुटून पडले धनीत राऊत. 64 रन्स 64 धावा धावफलकावरती आहेत. युवा सेना चषक 2026 ची रात्र तिसरी. उद्याच्या दिवसात देखील पालघरमधील संघ तुम्हाला बघायला मिळतील आपलं नशीब आजमावताना. युवराज पुन्हा एकदा धनीचा फटका क्रॉस बॅटने फटका केलाय खरं क्षेत्ररक्षक आहेत तिथे अगदी त्यांना वेधत चेंडू बिटवीन द गॅप सलगचा दुसरा. आता धावा शेवटच्या क्षणाला यायला लागल्या. रनआउट मध्ये चिन्मयीला बाद केल्यानंतर धनीतनं आता चिन्मयची जागा चालवण्याकरिता खूप चांगलं योगदान दिले आणि जिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्याचा तपासून पाहिली तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 68 रन्स 68 धावा. खूप चांगलं फुटवर्क अगदी बॉलला शेवटपर्यंत पाहत राहिले योग्य त्या पोझिशनला आले आणि तदनंतर तो फटका खेळला बिटवीन द गॅप. सध्या 68 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट तपासून पाहिला तर 12.75 म्हणजेच तो चाललाय आता 13च्या घरात. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना मागील मॅचमध्ये आपण 80 रन पाहिले. पुन्हा एकदा फटका बऱ्याच काळ हवेत मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॉल चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. दमदार युवा सेना चषकाचा आसमानी टोला 6. चांगली बॅटिंग प्रणित राऊतचं कौतुक करावं लागेल. चला नेक्स्ट मॅच यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे आणि त्यांच्या विपक्षात सातपाटी ध्रुव या दोन संघांमध्ये मॅचमध्ये आपल्याला टॉस बघायला मिळणाऱ्या दोन कॅप्टन. एका बाजूला विशाल भरपूर फॉर्मात असणारा खेळाडू शांत आणि संयमी. मोठमोठे संघ मग विनर्स म्हणा बंधन म्हणा सावली म्हणा या संघांमधून ज्यावेळेला एक ओपन क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे आज आपल्या गावासाठी. पुन्हा एकदा धनीचा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीपमधनं मात्र पुढे येत आहेत. सिंगल पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न केलाय खरा आणि बघता बघता 2 रन इथून पळून परिपूर्ण देखील होतील. आता धावसंख्या 2 आकार घेत 76 धावसंख्या जाऊन पोहोचते एक चांगली सुसज्ज स्थितीमध्ये. संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. युवा उमरोळीचा संघ पाहायला मिळतोय 76 5 अशी स्थिती सध्या आपण बघू शकता. संघामध्ये खूप चांगली बॅटिंग आहे. खोलातली बॅटिंग ज्या संघाकडे आहे तो युवा उमरोळीचा संघ आता सुसज्ज स्थितीमध्ये तर पोहोचलाय खरा. सुरेंद्र यांना आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता. संजय गोल्ड पॅलेसमध्ये ज्यांचं एक वेगळं नाव राहतं आणि दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. आर्यनच्या मैदानात सकाळच्या सत्रात खूप चांगलं प्रॅक्टिस सत्र ते गाजवतात आणि म्हणतात ना तुम्ही आयुष्यात जन्म घेतल्यानंतर कमवलं काय पैसा सगळ्यांना कमवता येतो माणसं कमवा आणि ते सुरेंद्र भाई आपल्याला पाहायला मिळतात. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस तोही क्रिकेटचा भरपूर प्रेम त्याचं देखील असतं. 78 रन फलकावरती आहेत. आता अगदी शेवटचा बॉल या 6व्या षटकातला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज युवराज. नेक्स्ट मॅच एका बाजूला सातपाटी ध्रुव विपक्षात यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. सुयोग आपल्याला पाहायला मिळतात सुयोग तरे एकविरा स्पोर्ट्स तेही चर्चेत राहिले संपूर्ण पालघर जिल्ह्यात आणि त्यांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 78 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धा संघ गारद झाला आणि स्कोर कार्ड जे व्हायला हवं ते आतापर्यंत उभं झालंय. शेवटच्या बॉलवरती खूप चांगला स्ट्रोक. बॉल सरळ आमच्या समालोचन कक्षात हॅलो टाटा बाय बाय करण्याकरिता स्टँड अँड डिस्पॅच. 6 रन 84 धावा धावफलकावरती. 85 धावांचं भलं मोठं टार्गेट मैदानाच्या आत या दोन कॅप्टन टॉससाठी.
तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण या टॉससाठी तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन इथे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला विनंती करतोय की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित या. सातपाटी सातपाटी टीम कॅप्टन आलाय का? मयूर लवकर या, तुम्हाला परवा दिवशीपासून आम्ही कॉल करतोय. चला या विशाल भाऊ आपण या. या मॅचचा मात्र इथून कॉइन स्पिन होईल अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये. दोन दिग्गज संघ, अगदी आपण कोकण किनारपट्टीला असणारे ही दोन गावं. या टॉससाठी या मुरबे संघ, आता तुम्हाला विनंती आहे की आपण यायचं आहे टॉससाठी. मागचा कॉइन स्पिन होईल हेड अँड टेल. एका बाजूला सातपाटी ध्रुव आणि त्यांच्या विपक्षात एकविरा स्पोर्ट्स यश फाउंडेशन. हेड अँड टेल फक्त तेवढंच बोलायचं. चला सातपाटीचा कॉल इथे असेल. आता कॉइन स्पिन करा. हेड सीज कॉल आणि यावाला हेड. यस, थँक्यू सो मच. तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. तुमचा निर्णय कळवा. फिल्डिंग. थँक्यू सो मच. मयूर पाठच करून आले होते की एवढंच बोलीन. मॅचला देखील सुरुवात होते आणि जशी मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती युसुफ सय्यद सरांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. हॅलो, माईक चेक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, तो पहिल्या इनिंगचा खेळ नसून ती धनीची फलंदाजी होती. जबरदस्त फलंदाजी या पठ्ठ्याने करून दाखवली. धावसंख्या धावफलकार लागल्या त्या म्हणजे 84 धावा. आणि ठाकूरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर 85 धावांचा एक मोठा डोंगर सर करावा लागेल. एकीकडे VM11 युवा उमरोळीचा संघ आहे, दुसरीकडे 7 मित्रांची ठाकूरपाडा संघ आहे. खूप डिस्टन्स गाठून हा संघ आज आर्यनच्या मैदानावर आलाय. मात्र साजेशी गोलंदाजी नाही झाली, कारण समोर एक तगडा संघ असताना तुम्हाला एक प्रॉपर गोलंदाजी करावी लागेल. धनीत राऊत ऑन बॉलिंग माग आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढी चांगली फलंदाजी त्याहूनही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो नेहमी करत असतो. पहिला बॉल घेऊन धनीत सज्ज झालाय. खेळाला होईल सुरुवात. पंच दर्शवतील लेट द गेम बिगिन. पहिला बॉल.
पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर भेदक मारा. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॅट्समनला बॉल दिसला देखील नाही, सरळ विसावला यष्टीरक्षक सुशांतच्या हातात आणि आलाय डॉट बॉल. सात मित्रांची ठाकूरपाडा संघाच्या वतीने दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे विजय, दुसरीकडे शंकर. विजय शंकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे 85 धावांचा एक मोठा डोंगर आहे, दुसरीकडे धनीत राऊत सारखा एक घातक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फलंदाजी करावी लागेल. यावेळेसचा बॉल सबमरीन डिलिव्हरी. पहिला बॉल उसळी घेणारा होता, दुसरा बॉल पडल्यानंतर जरा खाली राहिला, नाही दिसला फलंदाजाला. पहिल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा धनीत. यावेळ आखोटप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅगरचा बॉल, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा कनेक्शन नाही झालं. अक्षरशः फलंदाजाच्या बॅटला कुलप लावलेत, बेड्या ठोकलेत. मैदानाच्या आतमध्ये कधी उसळी घेणारा बॉल, कधी खालती राहणारा बॉल, कधी शरीराचा वेध घेणारा बॉल, सर्व प्रकारचे व्हेरिएशन्स धनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल देखील उसळी घेणारा होता. यावेळेस डोक्याच्या वरून पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईड बॉल. या वाईड बॉलनं या अतिरिक्त धावेने धावसंख्येचा श्री गणेश आत्ता कुठे झाला. धावसंख्या धावफलकावर 1 धाव, सलगचे 5 बॉल डॉट आणि त्याच्यानंतर रायझिंग बॉल. यावेळेस चेंडू बराच काळ हवेत खालती, क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय झेल, संपलाय विजयचा खेळ. फलंदाज बाद, गॉन. बॅक टू मॅच. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत मात्र 1 धाव. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय, नाव त्याचं धर्म आहे, विजयची जागा घेण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, हर्ष. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. उमरोळी संघाचा विचार करायला गेला सातत्याने 2-3 नाव आपल्याला नेहमी पाहायला मिळतात, त्यातलं एक नाव म्हणजे हर्ष. पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुशांत. पहिला बॉल शंकरसाठी, पहिला बॉल, यष्ट्यांचा वेध, यष्ट्यांच्या कानाखाली आवाज, लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज बाद, गॉन.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं नवनाथ आहे. पहिल्या बॉलवर यश प्राप्त झालंय हर्षला. मी सांगितल्याप्रमाणे चांगला गोलंदाज आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. येणारा दुसरा बॉल राईट मोर द विकेटचा मारा सामना करण्यासाठी समोर उभा ठाकलाय नवनाथ. यावेळेस हर्षचा दुसरा बॉल नाही समजला फलंदाजाला. फलंदाजाच्या डोळ्यासमोरून बॉलला वळवलं. लेग कटरचा बॉल आणि विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोडीची भिंत सुशांत वझे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक डीप कव्हर रिजन मध्ये सजवलेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. पुढचा बॉल हर्षचा पुढचा बॉल. त्याचा हा रजिस्टर बॉल आहे. पेटंट बॉल आहे बघा. लेग कटर पद्धतीचा बॉल. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता. लपेटण्याचा प्रयत्न होता. मात्र कनेक्शन नाही झालं. आलाय पुन्हा एक डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. मात्र 2 धावा खर्च केलेत आणि एक गडी देखील बाद केलाय. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक प्रकारचं व्हेरिएशन्स मैदानाच्या आतमध्ये. कधी लेग कट कधी ऑफ कट. फलंदाजाच्या बॅटला कुलप लावलेत. अक्षरशः फलंदाजांनी नांगी टाकलंय. जे फलंदाज आले त्या सर्व फलंदाजांची कोंडी करून सोडले दोन्ही गोलंदाजांना. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. मात्र उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल. पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा. येणारा शेवटचा बॉल. यावेळेस शेवटचा बॉल. त्याच्यावर केलं आक्रमण. मात्र फटका फसला. खालती क्षेत्ररक्षक तैनात. घेतलाय त्यानं झेल. नवनाथ बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. नवीन गोलंदाज अभिषेकच्या रूपात ऑन बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज धर्मा. अभिषेकचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज संजयच्या रूपात आलाय. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात
स्कोर कार्डचा विचार करायला गेला तर क्रिकेटचा स्कोर आहे की फुटबॉलचा स्कोर आहे तेच समजत नाहीये. पहिल्याच बॉलवर अभिषेकला मिळालं यश. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लेग कट. नाही समजत आहे फलंदाजांना. फलंदाजांना जर मेरिटवर खेळायचं असेल तर तुम्हाला सरळ बॅटने खेळावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा येतोय डॉट बॉल. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल डॉट. तिसरा बॉल देखील डॉट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त यष्टीरक्षण. यष्ट्यांच्या मागे सुशांत वझे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमरोळीची भिंत आहे. नाही जाणार बॉल. यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत खालती. क्षेत्ररक्षक आलाय मात्र त्याच्याकडून चुकी झालाय. एक सोपा झेल होता मात्र शेवटच्या क्षणाला हातातून निसटला. त्याचा फायदा झाला ठाकूरपाडा संघाला. धावसंख्येत 2 धावेने भर पडल्या आणि धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती येईल. फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आणि या एका धावेनं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 7 रन्स ऑन द बोर्ड. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. नवीन गोलंदाज गौतम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. गौतमचा पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा होता. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जर केला होता मात्र आतापर्यंत बॅट्समनच्या बॅटला आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. अतिशय संतत गतीने चाललेला क्रिकेटचा खेळ जिकडे 85 धावांचं आव्हान. पुढचा बॉल. गौतमचा पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांच्या पहिले धनीतनेच वाईट दिला. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडेल आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. ठाकूरपाडा संघाचा विचार करायला गेला तर शहापूर वरून पालघरमध्ये आलेत. यावेळेस पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल. नाही समजत आहे फलंदाजाला. मी म्हणेन कीपर आणि बॉलर दोघांनीच खेळ चालू ठेवला तर चांगलं होईल आणि बाकीच्यांनी थोडीशी वामकुक्षी घेतली तरी देखील चालेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोरू. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल. डोक्याच्या वरून एक अतिरिक्त धाव. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र गावित यांचे सुपुत्र रोहित गावित यांचं आगमन झालंय.
त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. युवा सेना चषक 2026च्या या आयोजनामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धावसंख्येचा विचार करायला गेला 9 वर 4 आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा बॉल, गोलंदाजाकडून झाली चुकी. यष्टी रक्षकाला देखील नाही मिळाला बॉल. चाललाय लॉंग लेग सीमा रेषा पार. वाईड +4, 5 धावा. या 5 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 14 रन्स. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचा विचार करायला गेला तर बॅट पेक्षा जास्त एक्स्ट्रा रन्स आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोरू राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस बॅटची कट, बॉल हवेत खालती, क्षेत्ररक्षक आलाय आणि संजयचा झेल टिपलाय. संजयच्या इनिंगला लागलाय पूर्णविराम. विकेटचं पतन. यावेळेस जबरदस्त गोलंदाजी उमरोई संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जिकडे फलंदाजाकडून एकही मोठा फटका नाही आलाय. पुढचा बॉल घेऊन गोरूचा पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा होता. अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल. 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फलंदाज बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन. यावेळेस धावसंख्या धावफलकात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. तब्बल 6 गडी बाद झालेत. 7 मित्रांची ठाकूरपाडा हा संघ जवळपास शहापूरवरून पालघरमध्ये आला. मात्र नावाला साजेशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नाही दाखवता आली. नवीन फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं साई आहे. पुढचा बॉल. यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. आलाय डॉट बॉल आणि या डॉट बॉलने 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 वर 6. नवीन गोलंदाजी मार्कवर कुंचन माली आलाय. पंच्याऐंशी धावांचं एक मोठं आव्हान आणि त्याचा विचार करायला गेला तर अतिशय संतत गतीने चाललेला क्रिकेटचा खेळ जिकडे फलंदाज जखडून राहिलेत. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून लांब फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र अजूनही कनेक्शन नाही होत आहे. क्रिकेटचा खेळ फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षकच खेळतोय. पुढचा बॉल.
यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉल विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेस फुल टॉस होता. फटका तर खेळलाय आणि चाललाय डीप कव्हर सीमारेषा पार. युवराजच्या फळीतून आला या इनिंगचा पहिला चौकार. यावेळेस लोफ्टेड स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत खालती. क्षेत्ररक्षक चिन्मय तरे टिपलाय झेल. संपला युवराजचा खेळ. फलंदाज बाद. गॉन. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित रोहित गावित साहेब यांचं देखील आपल्या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. मी हनी खान यांना विनंती करेल आपण यायचंय. रोहित गावित साहेब यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. वेलकम रोहित गावित सर. आपलं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकतात रोहित गावित, राजेंद्र गावित यांचे सुपुत्र आणि त्यांचा स्वागत सत्कार केला जातोय ऑन स्क्रीन हनी खान कमिटी मेंबर यांच्या हस्ते. बॅक टू क्रिकेट. जिकडे 5व्या षटकातील शेवटचा बॉल आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल. गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र यॉर्कर. नाही समजला फलंदाजाला. आलाय डॉट बॉल. या डॉट बॉलने 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 19 धावांवर. स्कोर कार्डचा विचार करायला गेला फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. ओमकार पहिला बॉल. ओमकारचा पहिलाच बॉल. आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉलला सरप पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. साईच्या फळीतून आलाय चौकार. धावसंख्येत 4 धावेने भर पडली. धावसंख्या आतापर्यंत 23 धावा. मी म्हणेन कुठेतरी लेट झाला फलंदाज. हे फटके पहिले आले असते तर फायदा झाला असता. पुढचा बॉल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याला ऑन साईडला खेळून काढलंय. लॉंग ऑन रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या एका धावेनं धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 वर 7 गडी बाद झालेत. येणारे शेवटचे 4 बॉल. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आलाय आणि चांगला झेल कॅच ऑफ क्वालिटी गौतमच्या माध्यमातून आपण पाहिला. फलंदाज बाद. नवीन फलंदाजी मार्कवर दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय.
येणारा शेवटचा बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. म्हणजेच काय तर VM11 युवा उमरोळी संघानं सामना एका हाती जिंकलाय. अभिनंदन युवा उमरोळी संघ. आणि ठाकूरपाडा संघाचं देखील कौतुक असेल. आपण खूप लांबवरून आला. आपले देखील खूप खूप आभार. तुम्हाला पुढे देखील खूप चान्सेस मिळतील आणि तुम्ही कमबॅक करतील यात तीळ मात्र शंका नाहीये. यश हे अंतिम नसतं आणि पराभव हा शेवट नसतो. पुढे जाण्याचं जे धैर्य असतं ना ते जास्त महत्वाचं असतं. महाभारतानं सांगितलंय झालेला अपमान